नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला एक पनीरची एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। तर यासाठी मी पनीरचे मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण आणि हिरवी मिरची, आलं लसूण पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये टाकून आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। आणि त्या अगोदर आपण त्यामध्ये मीठ आणि 1 चमचाभर बेसन पीठ टाकणार आहोत। अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचाभर बेसन पीठ टाकून आपण याची बारीक प्युरी करून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्याची पातळ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता गॅसवर आपण एक कढई ठेवणार आहोत आणि ते आता ही प्युरी आपली तयार झाली। आता आपण गॅसवर एक कढई ठेवू। आता या कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे। यामध्ये थोडं बटर आपण सर्व कढईला ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। आता हे बटर या कढईला लावून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये ते पनीर आपण त्या प्युरीमध्ये पनीरला ती प्युरी लावून घ्यायची आणि आपण त्या कढईमध्ये ती ठेवून द्यायची आहे व्यवस्थित असं बटरवर। आपल्याला अशी पनीर थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कडक आवडत असेल तर तुम्ही कडक पनीर जरी केलं तरी चालून जातं। तर अशा प्रकारे आता आपण त्याला वरूनही आपल्याला ती प्युरी लावून घ्यायची आहे। पुदिन्यामुळे याला टेस्ट खूप सुंदर लागते आणि अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण आता त्याला ती प्युरी लावून घेतलेली आहे ना। आता छोटं पनीर उरलं होतं, त्याच्यावर सुद्धा मी थोडीशी प्युरी लावून ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यावर व्यवस्थित असं ती प्युरी लावून घ्यायची आणि 5 मिनटं आपण ती कडक होऊन देऊया। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपलं हे पनीर रेडी झालं आहे। मी जास्त प्रमाणात कडक केलं नाही, कारण आमच्या इथं कडक जास्त कोणी खात नाही। तर अशा प्रकारे आता आपली ही पनीरची रेसिपी तयार झाली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। लहान मुलांना पनीर हे खूप आवडतं। अशा प्रकारे जर आपण मिरची न टाकता त्यांना करून दिलं तरी ते मुलं आवडीने खातात आणि पुदिनासुद्धा खूप चांगला असतो, त्यामुळे पुदिना पण मुलांच्या पोटामध्ये जातो, पनीर पण जातं आणि कोथिंबीर हे सर्व आपण मुलांच्या पोटामध्ये जातात। धन्यवाद।